ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। चंद्रपूर महापालिकेच्या गट नोंदणीचा वाद आता उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलाय। विजय वडेट्टीवार गटाची विभागीय आयुक्तांच्या विरोधात याचिका दाखल झालेली आहे। आयुक्तांनी गट नोंदणीमध्ये दाखवलेल्या त्रुटींना नागपूर खंडपीठात याचिका करून आव्हान देण्यात आलंय। याचिका दाखल करून घेऊन खंडपीठ सुनावणी करतं का याची उत्कंठा आहे। चंद्रपुरात आज महापौर पदाचा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। काँग्रेसची गट नोंदणी न झाल्यास 27 नगरसेवकांना व्हीप लागू होईल का असाही प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। तर या संदर्भात अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी रजत वैशिष्ट सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, आता ही अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे चंद्रपूरमध्ये। आज हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। नेमक्या काय घडामोडी आज अपेक्षित आहेत? वडेट्टीवार गटातून जे प्रस्तावित गटनेते होते सचिन कात्याल आणि त्यांच्या सोबतचे जवळपास आणखी 17 नगरसेवक यांनी ही याचिका दाखल केली। प्रामुख्याने नागपूरचे जे विभागीय आयुक्त आहेत विजयालक्ष्मी बिदरी यांच्या समक्ष आम्ही आमची गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे, तरीही आमची गट नोंदणी केली जात नाही। आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे, मात्र अजूनही आमच्या गटाला मान्यता दिली जात नाही, अशा पद्धतीचा आरोप या याचिकेतून करण्यात आलेला आहे। दरम्यान ही याचिका जी आहे ती दाखल करण्यात आली असली तरी याच्या संदर्भात सुनावणी केव्हा होईल हे स्पष्ट नाही आहे। त्यामुळे आज या संदर्भात सुनावणी होते का तातडीने याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। दरम्यान दुसरी जी एक माहिती समोर येत आहे, धानोरकर गटाने सुद्धा या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केलेला आहे। म्हणजेच जर वडेट्टीवार गटाची याचिका वर सुनावणी घेतली जाणार असेल तर आमची ही बाजू जाणून घेण्यात यावी अशा आशयाची जी एक कायदेशीर प्रक्रिया असते ती कॅव्हेटची प्रक्रिया धानोरकर गटाकडूनही करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जर हायकोर्टात या संदर्भात सुनावणी झाली तर हा वाद जो आहे तो फक्त वडेट्टीवार गटातील नगरसेवक आणि नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्या दरम्यान राहणार नाही, तर त्याच्यामध्ये धानोरकर गटालाही आपलं म्हणणं मांडायचं राहणार आहे। नक्कीच आज हायकोर्टात या संदर्भात काय घडतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। तर संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या चंद्रपुराकडे लागलंय। महापौर पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरची मुदत आहे, मात्र अजूनही काँग्रेसची अधिकृतरित्या गट नोंदणी झालेली नाहीये। वडेट्टीवार आणि धानोरकर गटातला वाद संपणार कधी असा सवाल आता उपस्थित झालाय। पक्षश्रेष्ठींनी सुचवलेल्या फॉर्म्युल्यानंतरही पक्षाचा एकसंध गट नोंदवला जाईल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। एकीकडे काँग्रेसची गटनोंदणी झालेली नसताना दुसरीकडे चंद्रपुरात भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी जाहीर केली आहे। चंद्रपुरात भाजपकडून संगीता खांडेकर या महापौर पदासाठी तर संजय कनसरलावार हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। विशेष म्हणजे मुनगंटीवार आणि जोरगेवार गटामध्ये समन्वय साधताना भाजपची चांगलीच धावाधाव होत असल्याचं दिसतंय। खांडेकर या मुनगंटीवार समर्थक आहेत तर कनसरलावार हे जोरगेवार समर्थक आहेत। तसंच गटनेतेपदी निवडलेले चंद्रशेखर शेट्टी हेही जोरगेवार समर्थक आहेत। म्हणजेच चंद्रपुरात महापौर पदाचा उमेदवार मुनगंटीवार गटाचा तर उपमहापौर आणि गटनेता जोरगेवारांच्या गटाचा देऊन भाजपनं दोन्ही गटांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय। यानंतर बातमी मुंबईमधून। मुंबईच्या